आजच्या या घटनेतनं ही घटना सत्य आहे आणि त्या घटनेला मी एक काल्पनिक नाव ठेवलेलं आहे. तर एक स्वप्न की एक कट. आता ह्या घटनेतनं तुम्हाला सविस्तरपणे ह्या घटनेतनं सर्व माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ह्या घटनेची स्टोरी कशी तुम्हाला वाटली, ही घटना कशी वाटली तुम्हाला, कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. तर आपण घटनेकडे वळूया. तर सपना ही अवघ्या 21 वर्षाची वय वर्ष असणारी हुशार आणि गोड आणि स्वप्नाळू तिचं आयुष्य फुलायला लागलं होतं. गुलाबी साडीत लग्नाच्या दिवशी तिच्या डोळ्यात एक चमक होती. ती एक नववधूच नव्हती, ती होती एक स्वप्न साकार करणारी मुलगी. विकास हा 26 वर्षाचा पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारा सुसंस्कृत, जबाबदार आणि गावातील प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जाणारा हा एक तरुण होता. आणि एप्रिल 2022 मध्ये दोघंही विवाह बंद झाले. प्रेम, विश्वास आणि आनंद प्रेम, विश्वास आणि आनंदाने संसाराला सुरुवात झाली. पहिल्या काही महिन्यात सगळं छान चाललं होतं, पण नंतरनं काहीतरी बदललं. काहीतरी असं जे दिसत नव्हतं पण ते जाणवत होतं. गावात कणकण सुरू झाली, चर्चा सुरू झाली आणि स्वप्न आणि विकास एकमेकांपासून दुरावले आहेत का, की त्यांच्या घरातून सतत शांतता जाणवते, की विकास सध्या फारसा कोणाशी बोलत नव्हता. मग आला तो रविवार. सपना घरी एकटीच होती. विकास बाईक सर्व्हिसिंगसाठी सोडलेली होती आणि तो तिकडे गेला होता. आणि आईने सांगितलं की ती फारच गपगप होता आणि डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. अचानक आवाज दिला पण उत्तर नाही दिलं. दरवाजा बंद होता, आतून काही हालचाल नाही. आणि मग दरवाजा तोडण्यात आला. आज जे दिसलं ते काळजात धडकी भरवणारं होतं. सपना शेतातल्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता आणि तिचा चेहरा निरसळ झाला होता. डोळ्यात अश्रू थांबलेले होते आणि ओठावर काहीतरी अपूर्ण बोलायचं राहून गेलं होतं. पण खरं कहाणी इथंच संपत नाही. आणि तासाभरात विकासलाही फोन जातो. त्यांनी काहीच न बोलता फोन कट केला आणि थेट बाईक वळवली आणि खोळा नदीच्या दिशेने दुपारी 1 वाजता त्या पुलाखाली त्याचा मृतदेह सापडला. गळफास लावलेला होता आणि एका दिवसात दोघांची आत्महत्या. नवरा बायको पण का? पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच जे शरीर होतं, जे बॉडी होती, ती बॉडी PM साठी पाठवली. आणि त्यात काही संशयास्पद आढळतंय का, पण त्यांना त्यात काही घरात वादाचा पुरावा नाही. शेजारचे सांगत होते की कधी भांडणं ऐकू आली नाहीत. आणि पोलिसांना हादरून टाकलं. मोबाईलमधल्या चॅट्समध्ये स्पष्ट दिसत होतं की सपना आणि विकासमध्ये तणाव होता, पण त्याच्या पलीकडे काहीतरी होतं. एक अनोळखी नवऱ्यासोबत सपना बोलणे, आणि तो व्हॉइस नोटमध्ये असं एक धक्का देणारा आवाज, आपण ठरल्याप्रमाणे काम करायचं. दोघेही त्रास देत आहेत का? कोण दोघांनाही त्रास देत आहे का? ते फक्त तणावग्रस्त पती पत्नी होते. त्यांना कोणी ब्लॅकमेल करत होतं का? विकासचं खरीच आत्महत्या केली आहे का?
काहीतरी माहीत झालं होतं का? दोघांचे एकाच वेळी जाणं हे निव्वळ योगायोग होतं का? का कोण तिसरा खेळाडू होता? पोलिसांचा तपास अजून चालू आहे, सुरू आहे. शेवट करतो. विकासच्या खात्यातून अलीकडे मोठी रक्कम ट्रान्सफर झाली होती आणि एक अनोळखी खात्यात. आणि सपना ज्या दिवशी गेली त्या दिवशी त्याच्या मोबाईलमध्ये एक कॉल होता जो डिलीट करण्यात आला होता. आणि आता पोलिसांचा संशय रडारवर आहे. एक व्यक्ती जो त्या दोघांच्या आयुष्याचे एकेकाळी खूप जवळ होते आणि जी आत्महत्या होती का, ही आत्महत्या होती का खून आहे? प्रेमाची अधुरी कहाणी, पूर्ण प्लॅनिंग मध्ये गुन्हा. सपना आणि विकास गेले पण मागे राहिले एक मोठं गूढ अपूर्ण अधूर सत्य. तुमचे यावर काय मत आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रकरणाच्या मागे काय खरं कारण आहे ते तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच सत्य घटना खोल गुन्ह्यात जाण्यासाठी गुन्हेगारी दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर मंडळी, आपण इथेच रजा घेऊया. ह्या घटनेतनं तुम्हाला जी संभाजीनगर आहे त्या घटना तिथे घडलेली आहे आणि त्यात नेमका ह्यात दोघांनी आत्महत्या केली का नक्की तिसऱ्या कोणी काय कारस्थान केलेले, तर ह्या जो पोलिसांचा तपास चालू आहे. यामधून दुसरं काय तिसरं काय पुढे येत आहे. तर आपण इथेच हा व्हिडिओ इथेच संपवूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.